255 धावा झाल्यात। न्यूझीलंड समोर 256 धावांचं आव्हान भारताने दिलेलं आहे। संजू सॅमसन, अभिषेक आणि ईशानची तुफानी खेळी होती, तर तिघांनीही अर्धशतक झळकावलंय। तर आपण बघतोय 255 धावांचं लक्ष्य गाठलेलं आहे। त्याचबरोबर न्यूझीलंड समोर 256 धावांचं आव्हान भारताने उभं केलंय। संजू सॅमसन, अभिषेक आणि ईशान किशन यांनी तुफानी खेळी केली आहे, तर तिघांनीही त्यांचं अर्धशतक पूर्ण केलंय। अभिषेक शर्माने अवघ्या 18 चेंडूमध्ये आपलं अर्धशतक पूर्ण केलं आणि त्यानंतर संजू सॅमसन यांनी देखील अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी केली आहे। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी श्रीकृष्ण औटी यांच्याकडे। श्रीकृष्ण, 255 धावा भारताने आता केलेल्या आहेत आणि 256 धावांचं जे काही लक्ष्य आहे ते दिलंय समोरच्या टीमला। आता तिथे काय वातावरण आहे, काय म्हणतात सगळे लोक? अगदी प्रियंका, पाहायला गेलं तर भारताने अतिशय उत्कृष्ट बॅटिंग करत जे आहे ते 255चं लक्ष्य न्यूझीलंडला दिलेलं आहे। अगदी पॉवर प्ले म्हणजे 6 ओव्हरच्या आधी जे आहे ते 85 पर्यंत भारत हे जे आहे पोहोचलं होतं आणि अभिषेक शर्मा असेल आणि इतर सर्वच जण, सूर्यकुमार जरी डगआउट म्हणजे शून्यावरती आउट झाला असला तरी इतर जे बॅट्समन होते, इतर जे सगळ्यांनी जे आहे ती उत्कृष्ट कामगिरी केली। आपल्यासोबत बोलण्यासाठी समाधान सरवणकर स्वतः देखील आहेत। ते संपूर्ण मॅच अगदी सुरुवातीपासूनच जे आहे ते पाहत होते आणि अगदी जोश किंवा अगदी काय सांगाल, अगदी सुरुवातीपासून तुम्ही मॅच पाहतात, भारताने 255चं लक्ष दिलेलं आहे। जबरदस्त मॅच सुरू आहे आणि आपल्याला जशी अपेक्षा होती तशाच प्रकारे आपले सर्व खेळाडू खेळत आहेत आणि चांगल्या प्रकारे हा स्कोर झालेला 255। एवढी अपेक्षा नव्हती पहिली, पण आता ज्या प्रकारे झाला 255 चांगला एक स्कोर झालेला आणि आता वाटतं आपले बॉलर्स पण चांगल्या पद्धतीने बॉलिंग टाकून आजचा कप हा आपलाच आहे, आज इथे सिद्ध होत आहे आणि एक चांगल्या प्रकारे आज मॅच होते। अगदी नक्कीच पाहायला गेलं तर ज्या प्रकारे सेमीफायनलमध्ये देखील सर्व बॉलर्सनी जे आहे ती उत्तम कामगिरी केली। आता कोणाकडून अपेक्षा किंवा कोणाकडून अपेक्षा की जास्त विकेट्स घेतील? 100% बुमराह, बाकी कोण नाही। बुमराह मला वाटतं ही मॅच पूर्ण फिरवू शकतो आणि बुमराहवरती पूर्ण विश्वास आहे आणि आपले सर्व बॉलर चांगले आहेत आणि चांगल्या प्रकारे आज आपण चांगल्या मार्जिननी आज ही मॅच जिंकू आपण। अगदी नक्कीच सर्वच जे बॉलर्स आहेत ते देखील उत्कृष्ट कामगिरी करतील। आपल्यासोबत छोटा क्रिकेट प्रेमी देखील आहेत। काय सांगशील, बॅटिंग पाहिलीस का भारताची? काय वाटलं, कशी वाटली बॅटिंग? चांगली होती। आता बॉलिंग करताना कोणाकडून जास्त अपेक्षा आहे किंवा कशा प्रकारे? अर्शदीप आणि बुमराह। तुम्ही काय सांगाल? बुमराची बॉलिंग चांगली आहे। अगदी नक्कीच मागच्या मॅचमध्ये पण त्याने 6च्या बॉल चांगले खेळले, त्याच्यामुळे पुढे मॅच जिंकली। अगदी नक्कीच सर्वच क्रिकेट प्रेमींचं जे आहे ते मत आहे की बुमराह ही उत्कृष्ट अशी बॉलिंग करे आणि त्याचबरोबर जसं सेमीफायनलमध्ये उत्तम कामगिरी केली तसंच फायनलमध्ये देखील कामगिरी करणार असं उल्लेख जो आहे ते प्रत्येक निश्चितच। तर श्रीकृष्ण, तिथे जमलेल्या सगळ्या लोकांच्या भावना या आहेत की जसप्रीत बुमराह एकटा मॅच फिरवू शकतो। बघूयात काय होतंय आता।